हा आहे प्राचीचा ब्लॉग आणि मी आहे ती प्राची आणि आज आमच्या घरातलं लग्न आहे म्हणून मी एवढी रेडी झाली. मम्मी पण इथं आवरलंय, मम्मीने आवरून बसली. आता लगेच आजी पदर घेणार. आजी कोणतीच साडी मला न विचारल्याशिवाय घालत नाही, मला विचारल्याशिवाय घालत नाही. ही पण आजी साडी मला विचारूनच घातली. कोण नाव ठेवणार तुला? नाव कोण ठेवणार? मी मी नाही ठेवत. आजी माझ्या मैत्रिणीसारखी. मैत्रीण कसं विचारते तू काय घालणार आहे, कुठे जायचं असल्यावर काय घालू काय नाही, तसं आजी मला विचारत असते कोणती साडी घालू, ही घालू का ती घालू. तुला तर आवरलंय पण दादाच येत नाही. सगळं अवतार परत खराब होऊन जाईल दादा येस तोपर्यंत. ला सोन्या सोन्या इथे झोपलाय, मला माहितच नव्हतं तो झोपलाय म्हणून. आणि दादा, मी, आजी, मम्मी आणि चाललो आता गावात. आणि दादाचा शर्ट आणि माझा ड्रेस एकदम मॅचिंग झालेत. मम्मी कशी धरून बसली घाबरते काय? गेली सकाळी आणि हे आहे आमचं ओझर आणि हॉलच्या बॅक साईडलाच नदी आहे. त्या आम्हाला फोटोज काढायचे होते थोडंसं पुढे जाऊन, पण मिरवणूक स्टार्ट झाली होती, मग मिरवणूक बघायला आलो. DJ पण होता आणि इथे लेझिम पथक पण आहे, तर तुम्ही बघाच आता पुढे कसे एकदम मस्त असे लेझिम खेळतात ते. मराठमोळा साज घालून नवरीची एकदम छान अशी एंट्री झाली आणि लग्न लागल्यानंतर आम्ही घरी आलो. दादांना त्यांना जायचं होतं लगेच मुंबईला, मग त्यांना भाजीपाला देण्यासाठी आम्ही घरी आलो. पटपट ड्रेस मी चेंज केला, आजीची साडी तशीच आहे. आणि आजी भाजी उपटते इथे, आप्पा चालले तिकडे केळी आणायला. आमच्या शेतामध्ये केळीची 2-3 झाडं आहेत आणि मम्मी तिकडे आळूची पानं काढते, तोपर्यंत आम्ही भाजी काढली. आणि मला खूप काही बोलायचं असतं, पण जसं मी कॅमेरा ऑन करते आणि मोबाईलकडे बघते तसं माझी बोलतीच बंद होऊन जाते. त्याच्यामुळे मला असंही व्हॉइस ओव्हर करायला लागतोय. या 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 तुमचीच कमी होती. या कसं काढता? नाही तोडता येणार का तशी एक एक? आणि आपण बोललं की पूर्ण नंगर काढू नका, आपण एक एक फणी काढू. आणि केळी पण थोडी कवळी होती, मग आम्ही वरची एक फणी काढून घेतली. आणि राणीला पण सोडलंय आता इथे. राणी वावर तुडवते नुसतं. राणी ए राणी आणि आज आहे बीजा. आमच्या इकडे कौल आंबील बनवतात, ठम काढतात गव्हाच्या पिठाचा. आणि ही आंबील बनवायचे त्यासाठी त्यांनी दही मिक्स करून ठेवले आणि तांदळाचं पीठ पण एका साईडला मिक्स करून ठेवले. मेथीची भाजी झाली आहे. अవి मोठे होत तयार होऊन बसलेत. मी करून ठेवलंय ते. हा बघितलंय. काल होईन ना. आजी ते बनवलेल्या भाज्या सगळ्या निवदावरती ठेवल्यात आणि हे असं निवद भरतात, थंब मध्ये ठेवतात.
बसून गुरुचे शब्द गुरु प्राची कुठे धर्मराजा गाणं म्हणायला बसून धर्म हे आम्ही पिऊन चालतो दोन समोरची वांग अख्खच वेळ वाटेल सेपरेट त्याच्यात आणखी नाही तुम्ही शूटिंग काढा माझ्या काळ फोन करतात नाही करतात सगळं करतात दोन्ही करे सांग आमच्या वाडीतली सगळी माणसं येऊन असं ठंप जातात आणि प्रत्येकाच्या घरोघरी जातात आणि मग तिथे गेल्यावरती घुगऱ्या वड्या असे सगळे मिळून थोडं थोडं 2-2 घास खातात. काय ते? कोणत्या गावठी आता काढा आणि सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे हे आंबील आणि काला खूप छान लागतो. पाणी प्या पाणी आता फार जाम झालं माझं संपलं विषय घरी यंदा उलट टाईम होता अजिबात गावातून आल्या मग साहेब लग्न लागला नाही होणार मी बस बस आणि आता मी तुम्हाला घेऊन जातोय आमच्या नानीच्या हातचा काला खाण्यासाठी आणि अतिशय कौल आंबील म्हटलं जातं असं आमच्या नानी रुचकर काला केलेला आहे आणि खरंच चव आहे आणि प्राचीचं काम मी केलंय आणि प्राचीचं काम मी केलं